अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी 2026मध्ये या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली मित्रांनो. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा संभ्रम आहे की प्रोत्साहनपर अनुदान हे कोणाला मिळणार आहे, त्यासंबंधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सखोल अशी माहिती घेणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गुडसे पुन्हा आपल्या या गगन भरारी या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, 50,000 रुपये अनुदान म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान कोणाला मिळणार आहे, जे रेग्युलरमध्ये शेतकरी येतात की अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना या महाराष्ट्र सरकारनं चालू केलेली आहे. जे नियमितपणे कर्ज फेड करतात, मग अशा शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार. कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे त्यासंबंधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलरमध्ये 3 वर्षापर्यंत या कर्जाची परतफेड केलेली आहे किंवा 3 वर्षापर्यंत कर्ज घेतलेले आर्थिक वर्षामध्ये, उदाहरणार्थ 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षामध्ये जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतला असेल आणि त्यामध्ये लगातार 2 वर्षाचं जर त्यांनी कंटिन्यू जर परतफेड केली असेल, तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंतचं जे प्रोत्साहनपर अनुदान आहे हे अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो. आणि त्यांनी ज्या शेतकऱ्यांनी 3 वर्ष कर्ज काढलं आणि 3 वर्ष कर्ज काढल्यानंतर फक्त 1च वर्ष जरी त्यांनी परतफेड केली असेल, तर त्या शेतकऱ्यांना हे 50,000 रुपयाचे जे प्रोत्साहनपर अनुदान सरकारने जाहीर केलेले हे ते शेतकऱ्यांना मिळणार नाही. आणि आता कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे, जर ज्या शेतकऱ्यांनी मित्रांनो 2022-23, 23-24 आणि 24-25 म्हणजे 3 वर्षापासून हे कंटिन्यू थकीत आहे आणि 30 सप्टेंबर 2025पर्यंत हे जे शेतकरी थकीत येतात म्हणजे त्यांचं कर्ज थकलेलं आहे, तर अशा खातं त्यांचं बुडीत झालेलं आहे, अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. आणि 2 लाखापर्यंतच कर्ज म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जर उदाहरणार्थ 1,50,000 रुपये कर्ज काढलं म्हणजे 1.5 लाख रुपये काढलं आणि त्यांची व्याज आणि मुद्दल मिळून जर 2 लाखाच्या आत असेल, उदाहरणार्थ 1,95,000 रुपये जर व्याज मुद्दल झाले असेल, तर अशा शेतकऱ्यांचा पूर्ण सातबारा होणार आहे. पण एखाद्या शेतकऱ्याने जर 2 लाख रुपये कर्ज काढलेला असेल मित्रांनो, आणि त्या 2 लाखाचं जर व्याजसहित व्याज मुद्दल मिळून जर 2,50,000 किंवा 2,75,000 झाले असेल, तर अशा शेतकऱ्यांना जे वरील 2 लाखावरील ते व्याज मुद्दल आहे ते भरल्यानंतर त्यांना 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे काही वरचं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज काढलेले अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळेल. पण त्यांनी व्याज मुद्दल एकत्र मिळून 2 लाखाच्या वरचं जे काही असेल ते भरल्यानंतरच मित्रांनो त्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो आता आपण बँकेची आता आपलं अकाउंट बंद आहे, ज्या शेतकऱ्यांचं खातं बुडीत झालेलं आहे किंवा बुडीत म्हणता येणार नाही, ते कर्जदार थकबाकलेले आहे, अशा खातं बँकेनं बंद केलेलं आहे. मग कारण त्यांना त्या खात्यावर व्यवहार करता येत नाही, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना बँकेचं आधार कार्ड संलग्न करून घेणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी मित्रांनो जो फार्मर आय डी असतो तो फार्मर आय डीसुद्धा काढणं जरुरी आहे. कारण ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी आहे, बँकेचे आधार लिंक झालेले आहे, मोबाईल नंबर लिंक झालेले आहे, अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ज्यामुळे ज्या कोणी शेतकऱ्यांनी अजून आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं नाही, खातं बंद असल्यामुळं किंवा फार्मर आय डी काढलेलं नाही, अशा शेतकऱ्यांना हे फार्मर आय डी काढणं जरुरी आहे. तेव्हाच या कर्जमाफीचा मित्रांनो फायदा होणार आहे. आणि आता सरकारनं आपण बघितलं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे 31 मेला या राज्याचे कृषी मंत्री यांनी एक मुख्यमंत्र्याची परवानगी घेऊन, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन त्यांनी असं जाहीर केलं, येत्या 10 ते 12 दिवसामध्ये कर्जमाफी होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता 10 ते 12 दिवस म्हटल्यावर आता 5 दिवस झाले, 4 दिवस झालेले आहे आणि कर्जमाफी लवकरच 10 दिवसात जर होत असेल तर एक आनंदाची गोष्ट आहे. कारण शेतकऱ्यांना आता या हंगामामध्ये लगेच कर्जाची जरूरत आहे आणि 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांचं जर कर्ज माफ झालं आणि त्यांना जर नवीन कर्ज जर मिळालं तर या शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. पण मित्रांनो, अद्याप आपण जर विचार केला तर शासनानं जी प्रवीण प्रदेशी समिती मुख्यमंत्र्यांनी त्यावरील कर्जमाफीसाठी एक नेमली होती आणि त्या समितीमध्ये अजून जो काही त्यांनी अहवाल तयार केलेला आहे तो अहवाल पब्लिक केला नाही. पब्लिक केल्यामध्ये काही नियम आणि अटी असून त्यांनी काही हे केलं नाही. कारण असे प्रत्येक शेतकऱ्याला हा पीक कर्जाची आवश्यकता असते. मग कोणत्या शेतकऱ्याला पीक कर्ज मिळतं आहे, कोणत्याला मिळणार नाही, हे सुद्धा थोडं गुलदस्त्यात आहे. पण सध्या तरी सांगण्यात येते की प्रोत्साहनपर अनुदान अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे
की ज्यांनी चालू आर्थिक वर्षामध्ये 2022-23, 23-24 आणि 24-25 या आर्थिक वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपलं कर्ज हे नियमित 2 वर्ष जरी भरलं असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान देणार आहे. आणि पुन्हा एक नवीन माहिती मित्रांनो समोर आलेली, जे काही लोकप्रतिनिधी असतात म्हणजे त्या ठिकाणी खासदार असेल, आमदार असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, नगरसेवक असेल, महानगरपालिकेचे नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, जे काही जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे यांना या कर्जमाफीतून वगळण्यात आलेले आहे. तसे जे काही सरकारी कर्मचारी आहे, निमशासकीय कर्मचारी जसं एस टी महामंडळ असेल, औद्योगिक विकास महामंडळ असेल, ज्या कर्मचाऱ्यांचं पेमेंट आहे 25,000पेक्षा जास्त आहे अशांना या कर्जमाफीतून वगळण्यात आलेले आहे. आणि ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन हे 25,000च्या आत आहे अशांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात अशा लोकांना याचा फायदा मिळणार नाही आहे. आणि मित्रांनो, ही योजना फक्त गरीब शेतकऱ्यासाठी असून ते फक्त 2 लाखाच्या आतलेच आहे अशांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार. या व्हिडिओला सबस्क्राईब केल्यामुळं ज्या काही शासनाच्या नवीन योजना असतात त्या योजनेविषयी, कर्जाविषयी काही आणि अजून सरकारी अनुदानाविषयी नवीन अपडेटची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. त्यामुळं जास्तीत जास्त या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.